गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शाळा बंद परंतु शिक्षण मात्र सुरू. या आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमामध्ये मी दिग्विजय सांगळे सर, माझे सहकारी प्रकाश राऊत सर, आरती चौधरी मॅडम, आम्ही आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली आहे. दिवाळीची सुट्टी आपण सर्वांनी एन्जॉय केलेली आहे आणि त्यानंतरच भूगोलाचं आपलं पहिलंच लेक्चर आहे. अगोदरच्या तासाला आपण मृदा हा भूगोलातील घटक पाहिलेला होता आणि त्या घटकाचा अंतिम टप्प्यातला शेवटचा मुद्दा आपला राहिलेला होता, तो आज आपण पूर्ण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रोज लेक्चर झाल्यानंतर आपण झालेला भाग वाचणं खूप आवश्यक असतं. लेक्चर झालं आणि आपण शांत बसलो, पुन्हा तो भाग पाहिला नाही तर ते विस्मरणात जाण्याची शक्यता असते आणि म्हणून अभ्यासामध्ये रिव्हिजन, उजळणी अत्यंत महत्वाची आहे. हे मी का सांगतो? कारण दिवाळीची सुट्टी हा कालावधी आपला गेलेला आहे. कदाचित तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडला असेल आणि म्हणून नव्याने आपल्याला पुन्हा हा अभ्यास नियमित करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आताच सांगितल्याप्रमाणे आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल आणि 7वा पाठ आहे, ज्या पाठाचं नाव आहे मृदा. मृदा या पाठाबद्दल, या घटकाबद्दल आपण अगोदरच्या तासिकेला भरपूर माहिती पाहिलेली आहे. तरी सुद्धा हा घटक एवढा महत्वाचा आहे की त्यातील काही अतिशय महत्वाची माहिती मी या लेसन मध्ये तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण पाहिलं की मृदा, या मृदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आणि मी तुम्हाला हेही सांगितलं शुद्ध भाषेमध्ये की मृदा म्हणजे माती नव्हे. मृदा आणि माती यामध्ये फरक आहे. फरक असा आहे की मृदेचा माती हा एक घटक आहे. मृदेचा माती हा एक घटक आहे. मृदेमध्ये विविध प्रकारचे घटक एकत्र आलेले असतात आणि म्हणून तर ती मृदा तयार झाली. मातीपेक्षा मृदेचं महत्व अधिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मृदेमध्ये 2 प्रकारचे घटक प्रामुख्याने आपल्याला जाणवतात. त्यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक. जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. तसेच अजैविक घटकांमध्ये भौतिक
आणि भौतिक रासायनिक घटकांचा रासायनिक होतो. मुलांनो, मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, ज्या प्रकारे मृदेमध्ये विविध प्रकारचे जैविक आणि अजैविक घटक असतात, त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा भिन्न प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीनुसार मृदेचे विविध प्रकार पडतात. त्यामध्ये जाडी भरडी मृदा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा, काळी मृदा, पिवळसर तपकिरी मृदा आणि जांभी मृदा, अशा प्रकारे मृदेचे विविध प्रकार आपण अभ्यास केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही वस्तू, बघा मी काय सांगतो, कोणतीही वस्तू जास्त वापरली की त्या वस्तूची झीज होते. जास्त वापरली, आपण घरामध्ये नवीन एखादं भांड जरी आणलं, ते आज नवीन असतं, थोड्या दिवसानंतर ते काय होते, साधी गोष्ट आहे. त्याच प्रकारे तुम्ही लोखंड पाहिलं, नवीन लोखंडाची वस्तू आणली किंवा नवीन लोखंडाची स्टील आपण घेतली, थोड्या दिवसानंतर पाहिली तर गंजायला सुरुवात होते. एवढंच कशाला, जन्माला आलेलं मूल बघा, जन्माला आलेलं मूल हळूहळू मोठे होते, त्या मुलाची वाढ होते, ते मूल हालचाली करायला सुरुवात करते, खेळायला सुरुवात करते, आणि तुमच्या वयामध्ये आल्यानंतर 7वीच्या वर्गामध्ये रोज शाळेत जा, घरी ये, खेळ, भरपूर कामही करता तुम्ही. हे सर्व सुरू असताना आपल्या शरीराची सुद्धा काय होत असते, झीज होत असते. वाढत्या वयोमानानुसार शरीराने अनेक कामं केलेली असतात, शरीराच्या अवयवांची हालचाल झालेली असते, शरीराच्या अवयवांची झीज होते, शरीरामध्ये हाडं असतात, हाडांचे जॉईंट असतात, तिथे झीज होते. एक उदाहरण झालं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जमिनीची सुद्धा झीज होते, पण त्याला शब्द वेगळा, मृदेची धूप. आता ही मृदेची धूप म्हणजे काय? धूप म्हणजे जमिनीची एक प्रकारे झालेली, जमिनीतले महत्वाचे जे घटक आहेत ते घटक नष्ट होणं किंवा तिच्यातून निघून जाणं आणि त्या मृदेचा दर्जा कमी होणं, याच्यासाठी वेगवेगळी कारण आहेत. म्हणजेच काय, मृदेची धूप. कशामुळे होते मृदेची धूप? ही मृदेची हानी कशामुळे होते? मृदेचा दर्जा कशामुळे कमी होतो? ही मृदा एकेकाळी चांगलं पीक देणारी सुपीक मृदा होती, ती नंतर नापीक का होते? तिच्यामध्ये पीक चांगलं का येत नाही? याची वेगवेगळी भौगोलिक कारणं या ठिकाणी आहेत. याला सुद्धा बऱ्यापैकी भौगोलिक परिस्थिती अवलंबून असते. यामध्ये आपण काही कारणांचा या ठिकाणी, काही कारणांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. पहा, वाहते पाणी. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं ह्युमस किंवा विविध प्रकारचे सूक्ष्मजीव जमिनीच्या पृष्ठभागावर सांगितलंय तुला त्या थरामध्ये बाई पाठवते. असतात. विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपापले माईक बंद ठेवा. अशा पद्धतीने जो पृष्ठभाग असतो जमिनीचा, तोच सकस थर असतो. मृदेचा सकस थर म्हणजे सुपीक जमीन. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा समावेश असतो. अनेक सूक्ष्मजीवांनी विघटन केल्यानंतर ह्युमस तयार झालेला असतो आणि ह्या ह्युमसमुळे जमिनीचा जो वरचा थर आहे तो उत्तम प्रकारे सुपीक होतो. मुलांनो, आणि हा वरचा थर जर का काढला, वाहून गेला नैसर्गिकरित्या, तर त्या जमिनीची काय होते? असंच एक उदाहरण आपण पाहूया. पहिलं या चित्रामध्ये, स्लाइड मध्ये पहा, पहिलं आहे वाहते पाणी. या वाहत्या पाण्यामुळे काय होतं? मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा पहिला पाऊस पडतो ना,
पहिला पाऊस पडला की त्या मातीचा एक सुगंध येतो आपल्याला. त्या मातीच्या लेअर मध्ये, थरामध्ये असलेले विविध प्रकारचे घटक ते पाण्याने भिजले की त्या मृदेचा सुगंध येतो मुलांनी. आणि जास्त पाऊस पडला की ते पाणी काय होतं, त्या मृदेच्या वरच्या थराला वाहून नेतं. म्हणून पावसात बघा, पाणी वाहून आलं की त्याचा रंग कसा असतो, गढूळ पाणी असतं, ते स्वच्छ पाणी नसतं. ते गढूळ पाणी का असतं, तर त्यामध्ये या जमिनीतले, या मृदेच्या थरातले विविध प्रकारचे घटक त्या पाण्यामध्ये मिसळलेले असतात. अशाच प्रकारे हे जे वाहतं पाणी आहे, हे वाहतं पाणी जमिनीच्या वरच्या थराला, म्हणजे पीक थर आहे, ते पाणी त्या थराला आपल्या बरोबर वाहून येतं. आणि त्या जमिनीचा वरचा थर वाहून गेल्यानंतर त्या जमिनीमध्ये पिकवणारे जे घटक असतात, पिकाला पोषक घटक असतात, ते राहत नाही. आणि म्हणून त्या जमिनीची धूप झाली असं म्हणतात, किंवा हे वाहतं पाणी जमिनीच्या धूप होण्यासाठी कारणीभूत आहे. अशाच प्रकारे फक्त पाणी नाही, तर हवामान बदललं, वारा सुटला, काही प्रदेशामध्ये पाहिलं असेल जोराचा वारा वाहतो, खूप मोठी वादळं होतात. त्या ठिकाणी झाडांचं प्रमाण कमी असतं, त्या ठिकाणी अशा प्रकारचा वारा जर का जोराचा वाहू लागला तर हवा अडवण्यासाठी अडथळा नसतो. आणि म्हणून हा जोराने वाहणारा जो वारा आहे, हा सुद्धा मातीचे छोटे छोटे कण आपल्या बरोबर वाहून नेतो. आणि या वाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा काय होते, जमिनीची, या मृदेची धूप होते. आणि मुळातच निसर्गामध्ये प्राकृतिक काही रचना आहेत. मग त्या ठिकाणी खडकाळ जमीन असेल, काही ठिकाणी डोंगर असेल, काही ठिकाणी बर्फ असेल, याचा सुद्धा परिणाम या जमिनीच्या सकसतेशी होतो किंवा जमिनीची धूप निर्माण करण्यासाठी होतो. विद्यार्थी मित्रांनो, वारा आणि पाणी अशा पद्धतीने जोरात वाहणारं पाणी जे आहे, पहा या ठिकाणी या पाण्याबरोबर हा गाळ वाहून आणला जातो. जमिनीच्या वरच्या भागातला हा गाळ काय केला जातो, वाहून आणला जातो. आणि हा गाळ म्हणजे काय, तर जमिनीचा वरचा थर. गाळ म्हणजे काय, जमिनीचा वरचा थर किंवा त्या मृदेचा भाग. आता तोच जर का वाहून नेला तर त्या ठिकाणी मृदेची काय होते, हानी होते, मृदेची धूप होते. अशा पद्धतीने वारा आणि पाणी यामुळे मृदेची धूप होते. तसेच काही ठिकाणी एवढी पर्जन्यवृष्टी असते की त्या ठिकाणी अतिशय वेगामध्ये पाणी वाहते आणि सपाट जमीन न राहता तिथे खड्डे तयार होतात, ओढे तयार होतात, नळी तयार होते. आणि आता या स्लाइड मध्ये पहिलं जे चित्र आहे, ही जमीन एकेकाळी सपाट होती, प्लेन होती. पण पावसाचं जोराचं वाहणारं पाणी जे आहे, यामुळे अशा प्रकारे काय झालं, खड्डे तयार झाले, नळ्या तयार झाल्या. आणि या नळ्या तयार होत असताना जमिनीचा पृष्ठभाग, की ज्याला आपण मृदा म्हणतो, जमिनीच्या पृष्ठभागावरची जी त्या थरातली जी मृदा आहे ती सगळी वाहून गेली. अशा पद्धतीने या मृदेची, या जमिनीची धूप झालेली आपल्याला पाहायला मिळते. या नद्यांच्या शेवटी डोंगरामध्ये ओढा आणि हे ओढे शेवटी नदीला येऊन मिळतात. अशा पद्धतीने तो गाळ नदीला येऊन मिळतो, नद्यांच्या पाण्याला गती मिळते आणि
दुथडी नदी जेव्हा वाहू लागते त्यावेळेला नदीच्या किनारी असलेली जी जमीन आहे, ज्या जमिनीची मृदा आहे, ती सुद्धा नदीचे पाणी आपल्या बरोबर वाहून घेऊन जाते. अशा पद्धतीने सुद्धा मृदेचा थर वाहून जातो आणि या जमिनीची मृदेची हानी होते, धूप होते. मुलांनो, सातत्याने पावसाचा मारा याने जमिनीची धूप ही होतेच. तसेच जोरात पडलेला पाऊस आणि वेगाने वाहणारं पाणी याने सुद्धा धूप होते. तसेच जोराने वाहणारा वारा, हा वारा सुद्धा मातीचे या मृदेचे कण वाहून नेतो आणि ती मृदा अक्षरशः नापीक करून टाकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणांनी आता तू गेलास तर लादी आता हे सगळे नैसर्गिक घटक होते. आतापर्यंत आपण पाहिलं हे सगळे नैसर्गिक घटक होते की ज्यामध्ये पाऊस जोराचा पडणार, याच्यामध्ये आपण त्याला प्रतिबंध करू शकत नाही. जोराने वाहणारा वारा त्याला आपण अडवू शकत नाही, हे आपल्या हातामध्ये नाही. काही प्रमाणामध्ये त्याच्यावर इलाज आपण करू शकतो, ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मामा झोपले, जमिनीची धूप होण्यासाठी जी नैसर्गिक कारणं आहेत त्याशिवाय काही कारणं मानवाने शोधून काढली. मानव सुद्धा काही प्रमाणामध्ये जमिनीची धूप निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. त्यामध्ये रासायनिक खत, पहा हे स्लाइड मध्ये जे दाखवलेलं आहे, छोटे छोटे गोल साबुदाण्यासारखे दाणे, हे रासायनिक खत आहे. या रासायनिक खतामुळे जास्त अतिरिक्त रासायनिक खत जर का वापरलं तर जमिनीचा पोत खराब होतो. मृदा जी आहे, मृदा काय होते, नापीक होते. म्हणजे एका अर्थाने या रासायनिक खतामुळे मृदेची होते, मृदा नापीक होते. तसेच जंतुनाशक, अलीकडे पिकांवर रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्याप्रमाणे विविध प्रकारची पिकं घेतली जातात, पिकांमध्ये अनेक ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत. जास्त उत्पादन देणारी पिकं निर्माण झालेली आहेत, बियाणं निर्माण झालेली आहेत. परंतु त्यासोबत कीड सुद्धा तेवढीच पडते. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारची फळं जर का तुम्ही पाहिली, त्यामध्ये डाळिंब असेल, द्राक्ष असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तरकारी पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील, यावर कारलं हे कडू असताना सुद्धा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कीड पडते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. अशा पद्धतीने वांगी तुम्ही बाजारात घेता, बऱ्याचदा बाजारात आपण वांगी घेतली की ती दिसायला छान असतात, घरी आणल्यानंतर कापली की आतमध्ये कीड दिसते. मग शेतकरी या सगळ्या गोष्टींना कंटाळलेला असतो, म्हणून शेतकरी काय करतो, ते पीक शेतामध्ये उभं असतानाच त्यावर जंतुनाशक वापरतो. परंतु हे जंतुनाशक वापरण्यासाठी काही मर्यादा असावी, प्रमाण असावं. परंतु शेतकरी जोपर्यंत ती कीड जात नाही, प्रमाणापेक्षा जास्त जंतुनाशकांचा वापर होतो आणि ती जंतुनाशक, ती कीटकनाशक ही त्या मृदेमध्ये मिसळली जातात आणि त्यामुळे सुद्धा या मृदेची हानी होते, या मृदेची धूप होते, ही मृदा नापीक होते. अशा पद्धतीने विविध प्रकारच्या भौगोलिक गोष्टींमुळे ज्या पद्धतीने धूप होते मृदेची, त्याच पद्धतीने काही मानवी घटकांमुळे सुद्धा मृदेची धूप झालेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, एक वेळ अशी येते की मृदेची धूप होऊन होऊन ती मृदा अक्षरशः नापीक होते. त्या मृदेमध्ये कोणतंही पीक घेणं शक्य होत नाही, अशी परिस्थिती मृदे अवनती असं म्हणतात. म्हणजे मृदेचा सुधारित भाग किंवा मृदेची सुधारित प्रत, त्याच्या अक्षरशः उलट अर्थी शब्द म्हणजे मृदेची काय झालेली आहे, अवनती झालेली आहे. अतिशय कमी दर्जाची मृदा
निर्माण होणं, ह्या विविध घटकांमुळे अशा प्रकारे मृदेची होणारी धूप म्हणजे या मृदेची अवनती होते. मुलांनो, काही प्रमाणामध्ये आपल्याकडे ही अवनती, या मृदेची धूप, या मृदेची होणारी हानी, या मृदेची होणारी अवनती थांबवण्यासाठी काही उपाययोजना निश्चितपणे करता येतील. त्याची आपण थोडक्यात माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, काही उपाययोजना या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे, मृदेची अवनती जर का थांबवायची असेल तर प्रथमदर्शनी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा जो आपण वापर करतो तो कमी करणं, मी तर म्हणेल टाळणं आवश्यक आहे. आपण जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खत आणि कीटकनाशक वापरतो, त्यांचा अतिरेक टाळणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल जास्त पीक घेण्यासाठी हे सगळं वापरलं जातं, मग पीक कमी येईल. नाही, त्याला पर्याय आहे, केली जायची. त्याप्रमाणे आपण शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. सेंद्रिय खत म्हणजे कोणती? सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर जर का आपण केला तर मृदा ही सकस राहते, मृदेची क्वालिटी ही उत्तम राहते, मृदेचा दर्जा हा चांगला राहतो. त्या मृदेतील ह्युमसचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रकारे मेंटेन राहतं आणि ही सुपीकता टिकून राहिल्यामुळे त्या मृदेमध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेऊ शकतो. एवढंच नव्हे, त्या मृदेचा पुनर्वापर, वारंवार त्या मृदेचा वापर जरी आपण केला किंवा सेंद्रिय खतांचा वापर केला तर तरी सुद्धा ती मृदा आपल्या पिकांसाठी साथ देते. आणि अशा प्रकारे आपण हे उपाय करून मृदेची हानी टाळू शकतो, मृदेची अवनती थांबवू शकतो. मुलांनो, काही वेळा आपल्याकडे जिरायती शेती आणि बागायती शेती अशा प्रकारची शेती केली जाते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती, तसेच कालवे, नद्या, धरण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साठा काही ठिकाणी असतो आणि 12ही महिने त्या शेतीला मुबलक पाणी पुरवठा केला जातो, अशी ही व्यवस्था आहे. पण काही शेतकरी काय करतात, पाण्याचा निचरा होऊ देत नाही, किंबहुना पाण्याचा निचरा होणारच नाही एवढ्या अति प्रमाणामध्ये त्या शेतामध्ये पाणी सोडतात. तुमच्या समोर स्लाइडवर जे चित्र आहे पहा, या शेतामध्ये छोटे छोटे बांध आहेत, त्यावर पीक तुम्हाला दिसतंय. छोट्या छोट्या बांधांवर पीक आहे, परंतु त्या बांधाच्या, दोन बांधांच्या मध्ये जो खोलगट भाग आहे, या सऱ्या आहेत, त्या सऱ्यांमध्ये पाणी साचलेलं तुम्हाला दिसते. जास्त कालावधीसाठी अशा प्रकारे पाणी जर का साठवून ठेवलं तर जमिनीतील क्षार वर येतात. वारंवार अशा प्रकारे पाण्याचा अतिरेक जर का झाला, अतिरिक्त जलसिंचन करून ठेवलं तर जमिनीतील क्षार काय होतात, पृष्ठभागावर येतात आणि अशा प्रकारे या जमिनी खारपट बनतात, या ठिकाणच्या जमिनी खारट बनतात आणि शेवटी नापीक होतात. आणि म्हणून हे अतिरिक्त पाणी हे सुद्धा टाळणं गरजेचं आहे. कोणत्याही पिकाला पाण्याची मर्यादा असते. मुलांनो, रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे ही द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात. रासायनिक द्रव्ये या मृदेमधून
लवकर नष्ट होत नाही, वर्षानुवर्ष तशीच राहतात. याचा अर्थ ही जमीन वर्षानुवर्षे तुम्हाला नापीकच मिळेल. मुलांनो, अशा प्रकारे जमिनीचं जे ज्ञान आहे, मृदेचं जे ज्ञान आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कृषी विद्यापीठ आहेत, ऍग्रिकल्चर कॉलेजेस आहेत, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, शेती महाविद्यालय आहेत, कृषी विद्यापीठ आहेत. त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. त्या विद्यापीठामध्ये तज्ञ मंडळी असतात, ती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आपण आपल्या शेतातील तुमच्या स्लाइडवर दाखवली एवढी मृदा जर का तुम्ही त्या विद्यापीठामध्ये नमुना म्हणून घेऊन गेलात, तर या मृदेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पीक घेऊ शकता, या मृदेमध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेऊ शकता, अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. तसंच तुम्हाला कोणतं पीक घ्यायचं हे सांगत असतानाच त्या पिकाला किती पाणी द्यायचं, त्या पिकाला किती प्रमाणात कोणतं खत घालायचं, याची सुद्धा माहिती दिली जाते. अशा प्रकारे जर आपण विद्यापीठामध्ये गेलो, या कृषी विद्यापीठामध्ये जर का गेलो, तर वेगवेगळ्या प्रकारची सुधारित बियाणं त्यांची माहिती आपल्याला तिथे मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या रोपवाटिका त्या ठिकाणी मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची खतं त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि मोफत मार्गदर्शन, एखादं पीक कसं आणि कोणत्या जमिनीमध्ये घ्यायचं, किती पाणी द्यायचं, त्यासाठी वाफे कसे तयार करायचे, गादी वाफे की सारी वाफे तयार करायचे, सरी वाफे तयार करायचे, अशा प्रकारे विविध प्रकारची माहिती या विद्यापीठामध्ये तज्ञ मंडळी देत असतात. आणि म्हणून आपले शेतकरी बांधव जर का त्या ठिकाणी गेले तर उत्तम प्रकारे मार्गदर्शन मिळेल आणि चांगलं पीक घेऊ शकतो. शिवाय आपली मृदा व्यवस्थित राहू शकते. आपल्या जमिनीतील मृदा ही व्यवस्थित जतन करून ठेवता येईल. वर्षानुवर्ष वारंवार आपण ते पीक जर का घेतलं तरी सुद्धा आपली मृदा आपल्याला साथ देऊ शकते. अशा प्रकारे आपण मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. मुलांनो, आणखी एक इलाज यावर, एका जमिनीमध्ये यावर्षी एक पीक घेतल्यानंतर दुसऱ्या पिकाला ती जमीन रिकामी ठेवली पाहिजे आणि दुसऱ्या जमिनीमध्ये आपण पीक घ्यायचं. त्याच्यानंतरच्या पिकाला ती रिकामी ठेवायची, म्हणजे आलटून पालटून पिकं घेणं ज्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने एक पीक घेतलं की ती जमीन रिकामी ठेवायची आणि दुसऱ्या जमिनीमध्ये पीक घ्यायचं. अशा प्रकारचे इलाज, अशा प्रकारचे पर्याय सुद्धा आपण वापरू शकतो. मुलांनो, मृदेची झीज होऊ नये, मृदा वाहून जाऊ नये, मृदेची धूप होऊ नये, हानी होऊ नये, यासाठी मृदा संधारण विभाग आपल्याकडे कार्यरत आहे. त्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे इलाज, वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय, वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. मुलांनो, त्यामध्ये शेतांना बांध बंदिस्ती करणे, पहिलं जे पिक्चर आहे या स्लाइड मध्ये हे बघा, ही पूर्ण प्लेन सपाट जमीन आहे, परंतु हा मध्येच हा एक छोटासा बांध घातलेला तुम्हाला दिसतो. त्या बांधावर पाऊलवाट आहे. या बांधामुळे काय होतं, आपल्या जमिनीच्या चारही बाजूंना आपण जर का बांध घातले तर शेतातील मृदा जी आहे ती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात नाही. आणि जास्त पाऊस झाला आणि पाणी जर का साचायला लागलं तर कुठेतरी एका बाजूने ते पाणी थोडं थोडं काढून देण्याची व्यवस्था केली जाते. अशा पद्धतीने शेतांना बांध बंदिस्ती करता येते. त्यानंतर दुसऱ्या स्लाइड मध्ये आहे पहा, बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करत, छोटी छोटी झाडं लावणं. ही झाडं काय करतात, ते बांध जे आहेत ते मातीचेच घातलेले असतात आणि म्हणून पावसामध्ये त्या बांधाची माती वाहून जाऊ नये यासाठी त्या बांधावर जर का झुडपं लावली तर त्यामुळे त्या बांधाची माती त्या झाडाची मुळं पकडून ठेवतात. थोडक्यात बांध सुरक्षित राहण्यासाठी, बांधाची झीज होऊ नये, बांधाची माती वाहून जाऊ नये
यासाठी झाडं लावणं आवश्यक आहे. त्यानंतर नंतरची स्लाइड मध्ये पिक्चर आहे, जास्त उतारावर किंवा जास्त उताराच्या भागावर दगडाच्या साह्याने बांध घालणे. बऱ्याचदा कोकण भागामध्ये आपण जर का गेलो तर तिथे सपाट जमिनी आपल्याला किंवा मोठे मोठे जमिनीचे भाग पाहायला मिळत नाही. छोटे छोटे जमिनीचे तुकडे आपल्याला पाहायला येतात. आणि मग अशा ठिकाणी जी उतारावरची जी जमीन आहे त्या ठिकाणी डोंगरावर जास्त पर्जन्यवृष्टी झाली, जास्त पाऊस पडला तर ती मृदा काय होते, वाहून जाते खाली. आणि त्या ठिकाणी मातीचे बांध जर का आपण घातले तर ते मातीचे बांध टिकत नाही, राहत नाही, वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे ते वाहून नेले जातात. म्हणून अशा ठिकाणी ज्या ठिकाणी वेगाने पाणी वाहते त्या ठिकाणी दगडाच्या साह्याने बांधकाम करून भिंत घालून अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला त्या पाण्यावर नियंत्रण आणता येतं आणि पाण्याचा वेग कमी करता येतो. तसेच मृदेची होणारी हानी टाळता येते. दुसरा पर्याय, डोंगराळ भागामध्ये जिथे आपण शेती करत नाही. हे फक्त आपल्या शेतातील जमिनीसाठी आहे असं नाही. डोंगराळ भागामध्ये डोंगरांची सुद्धा झीज होते. डोंगरावरील माती सुद्धा काय होते, मृदा सुद्धा वाहून नेली जाते. मग त्या ठिकाणी काय पर्याय, त्या ठिकाणी जंगल वाढ करणं, गवताची वाढ करणं, झाडी लावणं, जंगल निर्माण करणं, की ज्यामुळे दाट जंगल तयार झालं तर त्या झाडांची मुळं ती मृदा धरून ठेवतात, पकडून ठेवतात, जमिनीची धूप थांबवतात. हा एक पर्याय डोंगर माथ्यावरील किंवा डोंगराची जी माती असते त्या ठिकाणी त्यावर हा एक पर्याय आहे. मुलांनो, वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्वाचा भाग आहे. मृदेचं संधारण म्हणजे मृदा थांबवून ठेवणं, जपवून ठेवणं, जतन करून ठेवणं. त्यासाठी झाडी लावणं हा एक महत्वाचा इलाज आहे, पर्याय आहे. आणि सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासनाचा कार्यरत आहे. त्यामार्फत दरवर्षी लाखो झाडांची रोपं मोफत वाटली जातात आणि त्याची लागवड करायला सांगितली जाते. आणि यामध्ये आपण सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. मी आता म्हणालो की आपल्याला मृदा संधारण करायचं असेल, मृदेची झीज थांबवायची असेल, मृदेची हानी थांबवायची असेल तर वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. का तर त्या झाडाची मुळं जमिनीची धूप होऊ देत नाही, मृदा वाहून जाऊ देत नाही. पहा, त्याचा एक छोटासा प्रयोग आहे. छोटासा प्रयोग पहा. या चित्रामध्ये मातीचे छोटे छोटे ढीग दाखवलेले आहेत. पहिल्या चित्रामध्ये या ठिकाणी पहा, या ठिकाणी फक्त मातीचा छोटासा ढीग आहे. नीट समजावून घ्या, हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. मातीचा ढीग आपण तयार केला, मोकळी माती आणली आणि त्याचा ढीग तयार केला आणि त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने झाडीने पाणी जर का ओतायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल त्या मृदेचा वरचा भाग हळूहळू हळूहळू खाली वाहायला सुरुवात होते. ती मृदा खाली जमिनीच्या दिशेने वाहायला सुरुवात होते. तो उंच मातीचा ढीग, त्याची उंची कमी होते. ती मृदा खाली 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 जाते. म्हणजेच त्या मृदेचे छोटे छोटे कण या पाण्यामुळे काय होतात, वाहून जातात. असा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. नंतर बाजूला दुसऱ्या चित्रामध्ये शेजारी तशाच प्रकारे मातीचा ढीग आहे छोटासा. मात्र या मातीच्या ढिगामध्ये आपण काही बिया लावल्या होत्या, त्या बियांपासून रोपं तयार झाली. तुम्ही या तयार झालेल्या रोपांना पाणी घाला. ज्या प्रकारे पहिल्या मातीच्या ढिगावर तुम्ही पाणी घातलं ती माती वाहून जात होती, मृदेचा थर वाहून जात होता. तो प्रकार तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये दिसणार नाही. एवढ्या प्रमाणात ही माती वाहून जात नाही. त्याचं कारण या वनस्पतीची जी मुळं आहेत ती ही मृदा ठेवतात, धरून ठेवतात. या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला हे सिद्ध करता येते काय, की वनस्पतीची मुळं ही मृदा धरून ठेवतात. म्हणजे
वनस्पतीची लागवड जर का केली तर मृदेची अवनती आपण निश्चितपणे थांबवू शकतो. अशाच प्रकारे आणखी एक इलाज आहे. उंच डोंगरावरून पाणी वेगाने खाली येतं आणि त्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात मृदा वाहून नेली जाते आणि त्या डोंगरावरील मृदेची हानी होते. डोंगरावर मृदा राहत नाही. मग हे थांबवण्यासाठी समतल चर हे चर खणले जातात. पहा ते कसे आहेत. चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला प्लेन डोंगराचा भाग प्लेन न दिसता मध्ये मध्ये असे चर खणलेले आहेत. डोंगरावरून आलेला जो पाणी डोंगरावरून आलेलं जे पाणी आहे, डोंगर माथ्याकडून आलेलं पाणी या चरांमध्ये अडवलं जातं. या ठिकाणी पहा, व्यवस्थित समजावून घ्या. हा डोंगर आहे. या डोंगराच्या माथ्याकडून, डोंगराच्या टोकाकडून पाणी जेव्हा डोंगराच्या पायथ्याकडे येतं तेव्हा पहा हे निळ्या रंगाचं पाणी दाखवलेलं आहे. हे पाणी सरळ खाली न येता मध्यभागी इथे आडवा खड्डा खणलेला आहे. खोल साधारण 3 ते 4 फुटाचा खड्डा खणला जातो आणि या खड्ड्यामध्ये पाणी वरतून येणारं पाणी काय केलं तर अडवलं जातं. तो खड्डा म्हणजे वरतून पाणी वेगात आलं की त्या खड्ड्यात जातं, त्यामुळे पाण्याची गती कमी होते. पाण्याचा वेग कमी केला जातो आणि त्या खड्ड्यातून दोन्ही बाजूला पाणी काय होतं बाहेर पडतं. पहा या बाजूने पण आणि या बाजूने पण. बाहेर पडलेलं पाणी पुन्हा दुसरा खड्डा अडवतो, दुसऱ्या खड्ड्यामध्ये जातं. तो खड्डा भरला म्हणजे पुन्हा त्या पाण्याला वेग प्राप्त झाला होता. तो पुन्हा खालच्या खड्ड्याने पाण्याचा वेग कमी केला. आता पुन्हा 2 नंबरच्या त्या खड्ड्यातून पाणी बाहेर पडलं की पुन्हा त्यांच्या तोंडाजवळ खालच्या खड्ड्याचा मध्यभाग. अशा पद्धतीची रचना जी आहे याला समतल चर असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे समतल चर डोंगरामध्ये खणून मृदेची झीज थांबवली जाते. मृदा वाहून नेणं ही प्रक्रिया थांबवली जाते. आणि दुसरा त्याचा फायदा असा होतो की त्या खड्ड्यामध्ये पाणी गेल्यानंतर पाणी त्या जमिनीमध्ये जास्त आणि त्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढते, ज्याला आपण भूजल पातळी म्हणतो. भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी जिरवलं पाहिजे आणि म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा हे वाक्य आहे आणि ही संकल्पना आहे आणि ती अंमलात सुद्धा आणली जाते अशा प्रकारच्या माध्यमातून. मुलांनो पहा, हे सलग समतल चर आहेत. हा एक डोंगर आहे छोटासा आणि त्या डोंगराच्या संपूर्ण डोंगराच्या भागावर आडवे चर खणलेले आहेत. डोंगरावर पाऊस पडला की ते पाणी सरळ वाहून जर का गेलं तर खड्डे तयार करत जातं, ओढा तयार. परंतु अशा प्रकारे आडवे चर खणल्यामुळे वरतून येणारं पाणी प्रथम त्या चरामध्ये जातं. तो चर भरला की मग खालच्या चरामध्ये जाते. अशा प्रकारे सगळे चर भरत 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 त्यामुळे पाण्याला अडथळा निर्माण होतो, पाण्याचा वेग कमी होतो आणि यातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होते. आणि अशा प्रकारे हे समतल चर खोदून मृदा संधारण केलं जातं. याच्यातून 2 फायदे. एक, मृदा जपली जाते, मृदेचं संधारण केलं जातं. दुसरा फायदा, जमिनीत पाणी जिरवलं जातं, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवली जाते. मुलांनो मगाशीच आपण पाहिलं वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्वाचा भाग आहे, पाया आहे. म्हणून वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. पहा तुम्ही शेजारच्या चित्रामध्ये एक वृक्ष दाखवलेला आहे आणि त्याची ही मुळं, ही छोटी छोटी जमिनीमध्ये पसरलेली जी मुळं आहेत ही जमिनीची धूप थांबवतात, मृदेची धूप थांबवतात आणि म्हणून वृक्ष लागवड हा महत्वाचा पर्याय आहे, उपाय आहे. नंतर वृक्ष लागवड केल्यामुळे आणखी एक फायदा असा होतो, ज्या ठिकाणी झाडच नाही त्या ठिकाणी वेगाने वारा वाहतो, परंतु ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात झाडी असतील त्या ठिकाणी झाडामुळे हवा अडवली जाते.
वारा अडवला जातो, वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण राखलं जातं, वाऱ्याच्या वाहण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि म्हणून वाऱ्यामार्फत होणारी मृदेची धूप सुद्धा थांबवता येते. अशा पद्धतीने वनस्पतींची मुळं माती धरून ठेवतात हे आपण पाहिलं. त्याच प्रकारे या वनस्पतींमुळे वारा अडवला जातो, म्हणजे झाडी लावल्यामुळे दुहेरी फायदा मृदेची धूप थांबवण्यासाठी होतो. मुलांनो, पाणलोट क्षेत्र विकास आताच तुम्हाला सांगितलं, पाणी अडवा, पाणी जिरवा. आपल्याकडे खूप पाऊस पडतो. आपल्या भारतामध्ये जे चेरापुंजी ठिकाण आहे, आपण म्हणतो की तिथे सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी होते. पण प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी खूप पाऊस पडतो तिथेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्यायला पाणी राहत नाही. हे कशामुळे होतं? तर आपल्याकडे भरपूर पाऊस पडला, भरपूर पाणी आपल्याला मिळालं, पण त्या पाण्याचा साठवू शकतो नाही. आणि म्हणून पाणी जेव्हा पाऊस खूप पडतो तेव्हा ते पाणी वाहून न जाता जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे. जमिनीची पाण्याची पातळी वाढवली पाहिजे. तर पाणी अडवून पाणी जिरवलं तर आपल्याला जमिनीमध्ये कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडीक जमीन जी आहे त्या ठिकाणी चर खणून त्यामध्ये पाणी जिरवलं जातं, साठवलं जातं. यासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून म्हणजे ज्या लोकांना काम नाही त्या लोकांना कामही दिलं जातं आणि त्या लोकांकडून अशा प्रकारची कामं करून घेतली जातात. कोणती? शेतांना बांध घालणं, डोंगरांवर चर खणणं, छोटे छोटे नाले तयार करणं, 2 नाल्यांची जोडणी करणं किंवा त्यांचं मेंटेनन्स करणं, देखभाल करणं, अशा प्रकारची कामं केली जातात. या जलयुक्त शिवारांतर्गत भूमी जिरवणं, बांध घालणं, मृदेची हानी थांबवणं, मृदेची धूप थांबवणं हे उद्देश सफल केले जातात. मुलांनो, आणि या सगळ्या उपाययोजना केल्यामुळे आपली जमिनीची जल पातळी वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे छोटे छोटे बांधकाम करून घातल्यानंतर पाणी साठवलं जातं, फिरवलं जातं. मगाशीच सांगितल्याप्रमाणे यामागचा उद्देश पाणी अडवा, पाणी जिरवा. मुलांनो, मगाशी सांगितलेला प्रयोग तुम्ही घरी गेल्यानंतर, आता घरीच आहात तुम्ही, हा प्रयोग करायचा आहे. जमिनीची धूप वनस्पतींमुळे कशा पद्धतीने थांबवली जाते, वृक्ष लागवडीमुळे कशा प्रकारे थांबवली जाते हे तुम्ही प्रयोग करून स्वतः अनुभवायचं. मुलांनो, ही मृदा आहे, हे एक मोठं धन आहे आणि म्हणून ही मृदा आपण जपून वापरली पाहिजे. कारण तिच्या जीवावर शेतकरी, किसान पीक घेत असतो आणि सर्व जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जातं, त्या जगाच्या पोशिंद्याचा मूलाधार म्हणजे ही मृदा आहे, हे विसरून चालणार नाही. छोटासा स्वाध्याय आपण पाहूया. यामध्ये या स्लाइडवर वरच्या बाजूला आपण वाहते पाणी पर्याय दिलेले आहेत. वाहते पाणी 2 नंबरला आहे लहान नाल्याचे पाणी अडवणे, 3 नंबरला अतिरिक्त जलसिंचन आणि 4 नंबरला सलग समतलचर आणि शेतांची बांधबंदी. आणि खाली ए पासून ई पर्यंत 5 चित्र दिलेली आहेत. मला तुम्ही फक्त याच्यात जोड्या कशा लावायच्या ते सांगायचं. आणि जास्त गोंधळ न करता रेडी. पहिलं चित्र आहे ए ची जोडी बरोबर सी. ए बरोबर कोणाची जोडी लावणार? ए समतलचर सी. समतलचर. व्हेरी गुड. सी जोडी 4 ला समतलचर. त्यानंतर बी ची जोडी
बी ची जोडी जलसिंचन. अतिरिक्त जलसिंचन 3 नंबर ची जोडी बी ला किंवा बी ची जोडी 3 नंबरला. पाणी साचलेलं दिसतंय, अतिरिक्त गरजेपेक्षा जास्त पाणी पोटात भरून ठेवलंय. नंतर सी मधलं चित्र पहा. अतिरिक्त सी. वाहते पाणी. व्हेरी गुड बेटा. तुझं नाव सांग दीदी, तुझं नाव सांग. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे काय आहे? वाहते पाणी. आणि डी डी पिक्चर शेतांना बांध बंदिस्ती. बरोबर, शेतातील मुद्दा वाहून जाऊ नये म्हणून घातलेला बांध आहे. आणि शेवटचं पिक्चर आहे ही लहान नाल्याचे पाणी अडवणे. बरोबर बरोबर बरोबर. छोटे छोटे बंधारे नाले तयार करणं आणि वाहून जाणारं पाणी अडवणं. अशा पद्धतीने आपण मृदेची धूप होऊ नये यासाठीच्या उपाययोजना आखलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 4-5 पाठ घेऊन साधारणपणे हा मोठा पाठ होता, मोठा लेसन होता मृदा, हा व्यवस्थितपणे घेतलेला आहे, शिकलेलो आहोत. आता हा पाठ संपलेला असल्या कारणाने या पाठाखाली ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, स्वाध्याय दिलेले आहेत, ते तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचे आहेत. तत्पूर्वी हा संपूर्ण लेसन, संपूर्ण धडा हा वाचून काढा आणि त्यानंतर त्या खालच्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची, स्वाध्याय सोडवायचे आहे. एक छोटासा उपक्रम तुम्हाला सांगतो. तुमच्या पालकांच्या मदतीने मी तुम्हाला सांगितलं, जी महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ आहेत त्या कृषी विद्यापीठांना भेटी द्या आणि त्या कृषी विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट, प्रयोग चालतात. मातीवर असतील, मृदेवर असतील किंवा झाडांवर असतील, रोपांवर असतील, प्राण्यांवर असतील. या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग तुम्ही डोळ्यांनी पहा. अतिशय कल्पक बुद्धीने त्या ठिकाणी जे नवीन नवीन संशोधन सुरू असतं, शोध लावले जातात, ते तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या सोसायटीमध्ये, शाळेमध्ये कंपोस्ट खत हा प्रकल्प सुरू करा. अशा पद्धतीचे तुम्ही प्रकल्प करू शकता. सर्वांना धन्यवाद.